मुंबईमध्ये जन्माला येऊन म्हातारे झाले तरी विकास जमला नाही अशा शब्दांमध्ये मुख्यमंत्र्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना टोला हाणलाय। संयुक्त मुलाखतीमध्ये राज ठाकरेंनी फडणवीस नागपूरचे असल्यामुळे मुंबईचे प्रश्न काय करणार असा प्रश्न उपस्थित केला होता आणि याच वक्तव्यावर फडणवीसांनी उत्तर दिलेलं आहे। तसंच मुंबईचा विकास मी आणि शिंदेंनी केलेला आहे असा दावा सुद्धा त्यांनी केलाय। दरम्यान मुख्यमंत्र्यांच्या या टीकेला राऊतांनी सुद्धा उत्तर दिलंय। आम्ही मुंबईत म्हातारे झालो म्हणून तुम्ही आता मुंबईमध्ये आहात, त्यामुळे तुम्हाला मुंबईमध्ये बसून महाराष्ट्रावर राज्य करता येतंय असंही राऊत म्हणाले। देवेंद्र फडणवीस नागपूरचे, अजून बाकीचे सगळे बाहेरचे। मी एकदा ना एकच गोष्ट म्हणून सांगतो, मी एकदा स्वित्झर्लंडला गेलो होतो आणि स्वित्झर्लंडला गेल्यावरती मी तो देश पाहत होतो आणि तो देश सगळ्या काय गाड्या फिरतायत, सगळ्यांकडे उत्तम नोकऱ्या आहेत, सगळे सुंदर रस्ते आहेत, उत्तम निसर्ग आहे, सगळं सगळं व्यवस्थित छान। तो सगळा देश पाहताना मला पहिला मनात प्रश्न आला, इथला विरोधी पक्ष काय करतो? म्हणजे निवडणुकीच्या तोंडावरती काय सांगतो तो की मी तुम्हाला हे देईन, मी तुम्हाला ते देईन, मी तुम्हाला त्या कल्पनेच्या बाहेर होतो मी। बरोबर आहे। मुंबईमध्ये मुंबईकरांना काय पाहिजे हे मला असं वाटतं मुंबईत तुम्हाला तिथे जन्माला आल्याशिवाय कळणार नाही। बाहेर येऊन ज्यावेळेला तुम्ही ती एखादी गोष्ट बघता, शहर बघता किंवा एखादा देश बघता ना, तुम्हाला समजणारच नाही तिथले प्रश्न काय ते। आता उदाहरणार्थ समजा तुमचा कुठचा काय गृहनिर्माण मंत्री किंवा अजून कुठचा PWD मिनिस्टर किंवा अजून कोणतरी हे बाहेरचे ज्यावेळेला येतात, ते ज्यावेळेला मुंबईत येतात त्यावेळेला त्यांना प्रश्न पडतो, सारा प्रॉब्लेम काय शहराचा? रस्ते आहेत, हॉस्पिटल आहेत, दिवे आहेत, शाळा आहेत, कॉलेजेस आहेत, पाणी आहे 24 तास। इथले प्रॉब्लेम काय आहेत? कारण तो कंपॅरिझन करतोय त्याच्या रस्त्यांशी, त्याच्याकडच्या लोड शेडिंगशी, त्याच्याकडच्या सगळ्या गोष्टींशी। त्याच्यामुळे हे सगळे प्रॉब्लेम होतात। तुमची मानसिकता कशी आहे? त्या अर्थाने तुम्ही मनाने अजून नागपूरकरच आहात, मुंबईकर काही झालेला नाही। आजच एका मुलाखतीमध्ये राज ठाकरेंनी मला तसे मुंबईच्या बाहेरचं ठरवलेलं आहे, त्याच्यामुळे आता मी सर्टिफाईड नागपूरकर आहे। नाही, मी तेच विचारणार होतो तुम्हाला किंवा मुंबई असा एक आता प्रश्न ते विचारला की मुंबईचा विकास करायचा असेल तर मुंबईमध्ये जन्माला येणं गरजेचं आहे, ह्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे? आता जे मुंबईला जन्माला येऊन आता म्हातारे व्हायला लागले तरी विकास करू शकले नाही, ते काय विकास करणार आहेत? जो काही विकास बघा, एक गोष्ट तर मान्य करावी लागेल, मुंबईच्या विकासामध्ये पहिलं नाव कोणाचं घेतलं जात असेल तर ते नितीन गडकरींचं घेतलं जातं, ज्यांनी 55 उड्डाणपूल तयार केले, वरही बांद्रा सीलिंग तयार केली आणि त्यानंतर मुंबईचा 360 डिग्री विकास हा मोदीजींच्या नेतृत्वाखाली मी आणि एकनाथ शिंदेंनी केला। मुंबईत जन्माला येऊन म्हातारे झालो, पण आम्ही मुंबईत जन्माला येऊन म्हातारे झालो म्हणून मुंबई महाराष्ट्रात टिकली आणि तुम्ही मुंबईत राहताय त्यांना विचारा का राहताय? आम्ही मुंबईत संघर्ष करून म्हातारे झालो, बरं का। आमची एक आधीची पिढी स्वर्गवासी झाली, शहीद झाली, म्हणून तुम्हाला या मुंबईमध्ये बसून महाराष्ट्रावर राज्य करता येते मिस्टर फडणवीस। आता तुम्ही तरुण आहात, अजून नागपूरचा काय विकास केला? लोक तुम्हाला दारातून हाकलून देतात, मी बघितलं काय।